नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, आमच्याकडे मका पण पेरलेली आहे, बाजरी पण पेरलेली आहे आणि घरचं साधन आहे आमचं। इकडे मका पेरलेली आहे, इकडे बाजरी पेरलेली आहे। आमचं साधन घरचंच आहे आणि घरचं साधन असल्यावर खरंच खूप फायदा होतो। मका पण लवकर पेरून झाली, पाऊस पण वेळेत आला आणि असं असल्यावर शेतकरी खरंच आनंदी राहणार। जायना का येणार संकट किती पण येऊ द्या, पण शेतकरी कधीच हार मानत नाही। आणि खरं तर पाऊसच महत्त्वाचा असतो। पाऊस झाला तर सगळं व्यवस्थित होतं। आणि तेव्हा तिकडे आमच्या इकडे काही डोंगराच्या नळ्या निघलेल्या आहे। पाऊस सुद्धा खूप छान असा झालेला आहे। यंदा पाऊस खरंच खूप छान भरपूर झाला आहे आणि असं पावसाळ्यामध्ये असं हिरवं वातावरण खरंच खूप छान वाटतं। मस्त पावसाचं खरंच खूप छान आहे। इकडे आम्ही बाजरी पेरलेली आहे, बाजरी पण उतरली चांगली। तुम्हाला पण कशी वाटली ते नक्की सांगा। आणि आमच्या ह्या वावरामध्ये खूप लोहा होता, आम्ही त्याच्या गाठी अख्ख्या पण येचून घेतल्या। आता पुन्हा येतो का नाही ते नाही माहीत, पण आम्ही गाठी बऱ्याचशा अशा मेहनत करून बऱ्याचशा अशा गाठी वेचलेल्या आहे। लोहा सुद्धा गोळा जर केला तर लोहा सुद्धा कमी होतो, राहत नाही। आणि इथं असं मका पेरली, इथं खूप असं पाणी आहे आणि खड्यांनी मका सुद्धा खूप उपटली आहे। पण जाऊ द्या, काही शेतकऱ्याचं असतं, काही निसर्गाचं असतं। आणि इकडं सुद्धा खूप असं आभाळ आलेलं आहे आणि असं हिरवं असं निसर्ग हे आहे। आभाळ सुद्धा वाहत आहे, असा हिरवा असा निसर्ग आहे मस्त। खरंच असं निसर्गाच्या वातावरणामध्ये खरंच खूप छान वाटतं आणि असं मस्त वातावरण हेच दिवसामध्ये पाहायला भेटतं। खरंच हा ऋतू सुद्धा खूप छान आहे। पावसाळा ऋतू म्हणजे खरंच फक्त पाऊस वेळच्या वेळेस पडला पाहिजे आणि शेतकरी सुद्धा पावसाच्या जीवावर असतो आणि माल उभारीत असतो। काहीतरी शेतकरी हा करीतच असतो। इकडे मस्त असा डोंगर आहे बघा, असं मस्त वातावरण झालेलं आहे। खरंच खूप भारी वाटतं आणि असं माल वेळच्या वेळेत पेरून गेल्यावर खरंच खूप आनंद होतो। खरंच मी तर खूप आनंदी आहे। असं मस्त असं ढग वाहत आहे आणि आम्ही गाया जास्त करून मकावच ठेवतो, काही वाळेल चारा करीत असतो, काही हिरवा चारा पण असतो आणि आमच्याकडे गाया काही लई नाही, कमीच आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। चला मग बाय।